नमस्कार, माझं नाव हरीश चंद्रकांत येडे, राहणार येडेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे। माझ्याकडे आता सध्याला 30 एक जनावर आहेत, लहान मोठी। त्याच्यामध्ये 14 दुधावरच्या गायी आहेत आणि 4 गायी आटलेल्या आहेत। तर 14 गायींमध्ये सरासरी माझं रोजचं आज 440 लिटरपर्यंत दूध चालू आहे। तर 440 लिटर दुधाचं फॅट सध्या 3.6 पासून 3.9 पर्यंत आहे आणि SNF 8.5 पासून 8.7च्या दरम्यान आहे सध्याला। तर आता सध्याला आपल्या सीजनल ब्रीडिंग केलेलं आहे आपण, त्याच्यामुळं एकदाच सगळ्या येतात आणि एकदाच सगळ्या आटतात। थोडं एक पंजा पॅटर्न आपण लागू केलेला आहे। सोबत आपण आता सध्याला कारगिलचं फीड वापरत आहे। कारगिलचं फीड जवळपास मी 4-5 वर्षापासून वापरत आहे। तर कारगिल फीड वापरत आणि आपण त्यांचं जे फेजनुसार फीड आहे, म्हणजे पहिला 1 ते समजा 3 महिन्यापर्यंत स्टार्टर असेल, किंवा तिथून पुढं ग्रोवर असेल, किंवा डेअरी प्रोटीन असेल, किंवा गाभणसाठी हिपर ड्राय म्हणून त्यांचे एक प्रोडक्ट आहे ते वापरतोय आपण। अजून ट्रान्झिशन पिरियडमध्ये शेवटच्या 20 दिवस आपण ट्रान्झिशन फीड म्हणून एक वापरत आहे। आणि दुधाच्या गायींना सध्या मिल्कचेन 10,000 आणि ज्या कमी दूध देत आहे त्यांना मिल्कचेन 8,000 हे आपण फीड वापरत आहे। तर आपल्याला एकदम अप्रतिम रिझल्ट आलेला आहे फीडचा। अजून आपण त्यांचं जे डाएट वगैरे देत आहेत आपण ते फॉलो करत आहे सध्या। म्हणजे सुका चारा किती गेला पाहिजे, सायलेज किती दिलं पाहिजे, ग्रीन पावडर किती दिलं पाहिजे, ते त्यांचं जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत कारगिलचे, त्यांच्या आपण सल्ल्यानुसार सगळ्या गायींचं डाएट वगैरे आपण मॅनेज करत आहे। आणि आता KVK बारामतीमध्ये झालेल्या प्रदर्शनामध्ये आपल्या गायीने प्रथम क्रमांक मिळवला। त्याच्यामध्ये आपण पूर्ण कारगिलचा डाएट प्लॅन वापरला होता। त्यांनी आपल्याला पूर्ण डाएट प्लॅन दिला होता की गायला 24 तासामध्ये सायलेज किती गेलं पाहिजे, सुका चारा किती गेला पाहिजे, फीड कुठलं गेलं पाहिजे, त्याचं प्रमाण वगैरे सगळ्याला आपल्याला मॅनेज करून दिल्यामुळे आपल्या गायने घरी जवळपास 3 टाईमला 54 लिटरपर्यंत पीकला गेली होती गाय। तिथं गेल्यानंतर काय अडचणी आल्यामुळं, हिटवर आल्यामुळं गायने थोडं दूध कमी दिलं, पण तिथं पण आपला प्रथम क्रमांक आला। 45 लिटर 680 मिलीपर्यंत आपल्या गायने तिथं दूध दिलेलं आहे। आणि आपल्याला कारगिल जे टेक्निकल सर्व्हिस देत आहे, डाएट मॅनेज करणे असेल, किंवा CMT असेल, किंवा त्यांचं जे असेल चाऱ्याचं वगैरे कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे, सायलेज कसं बनवलं पाहिजे, त्याबद्दल त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला मिळत राहतं। धन्यवाद।